फिलिपाईन्समध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। 7.8 रिश्टर स्केलचा हा भूकंप या ठिकाणी झालाय। भूकंपानंतर फिलिपाईन्समध्ये सुनामीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। 7.8 रिश्टर स्केलचा इतका हा भूकंप झालेला आहे। मोठ्या प्रमाणावरती हादरे हे फिलिपाईन्समध्ये जाणवलेले आहेत। भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत आणि ती दृश्य देखील आता समोर आलेली आहेत। आणि या भूकंपानंतर आता सुनामीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। भूकंपाचं केंद्रबिंदू फिलिपाईन्सचा बुरिया शहराजवळ आहे असं देखील सध्या कळून येत आहे। आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजय धंजे सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, नेमकी तिथली आत्ताची काय परिस्थिती आहे? जर आपण पाहिलं तर फिलिपाईन्समध्ये जवळपास 7.8 या रिक्टर स्केलच्या या तीव्रतेचा हा भूकंप आलेला होता। फक्त भूकंपापुरती ही भीती मर्यादित राहिलेली नाहीये, तर USGS म्हणजे युनायटेड स्टेटची जी एजन्सी आहे त्यांच्या अनुसार फिलिपाईन्स आणि जपानच्या दरम्यानमध्ये एक मोठी सुनामी सुद्धा येऊ शकते। आपण यापूर्वी जेव्हा जपानमध्ये सुनामी आली होती तेव्हा आपण पाहिलं की किती मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली होती। मात्र आता जो भूकंप आलेला आहे फिलिपाईन्समध्ये, त्या भूकंपामुळे जी राजधानी आहे फिलिपाईन्सची त्यापासून 25 किलोमीटर बुरियास या शहरापासून 25 किलोमीटरवर हा केंद्र आहे आणि जवळपास बिल्डिंगा ज्या आहेत या शहरामधल्या एखाद्या पत्त्यासारख्या कोसळत आहेत आणि नागरिकांचं जे बचाव कार्य आहे ते सध्या सुरू आहे। काही प्रमाणात जीवितहानी झाल्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाहीये। मात्र प्रशासन अलर्टवर आहे आणि जपान आणि इंडोनेशिया आणि फिलिपाईन्स हे देश आता जवळपास सुनामीच्या भीतीच्या एरियामध्ये आलेले आहेत या भूकंपामुळे। आकांक्षा, अगदी धन्यवाद अजय या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर आखाती देशामधील युद्धासंबंधीच्या काही महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेऊयात। इराणकडून इस्रायलवरती क्षेपणास्त्रांचा जबर असा मारा करण्यात येतोय। एप्रिलमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर आता पहिल्यांदाच थेट हल्ले सुरू झालेले आहेत। इराणनं इस्रायलवरती 11 क्षेपणास्त्र डागलेली आहेत। इस्रायलकडून देखील इराणला क्षेपणास्त्रांनीच आता प्रत्युत्तर देण्यात येत आहे। तर इराणचे क्षेपणास्त्र रडारद्वारे निकामी केल्याचा इस्रायलनं दावा केलेला आहे। इस्रायलने लेबनॉनवरचे हल्ले थांबवत नसल्यामुळे इराणने हे हल्ले सुरू केलेले आहेत अशी माहिती समोर येते। आणि इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर इस्रायलमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे। पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंनी आपत्कालीन बैठक घेतली आहे। तिन्ही दलांचे संरक्षण प्रमुख आणि तिन्ही सेना दल प्रमुखांसोबत ही बैठक झालेली आहे। आम्ही लष्कराचा आढावा घेत आहोत असं इस्रायलनं स्पष्टीकरण दिलंय। तर इस्रायल डिफेन्स फोर्सेसकडून प्रतिहल्ल्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। सरकारची मंजुरी मिळाली तर इराणला जबर प्रत्युत्तर देऊ असं IDFनं म्हटलंय। तर तिकडे इराणनं इस्रायलवरती क्षेपणास्त्र हल्ला करताच तेहरानमध्ये जल्लोष करण्यात आलेला आहे। लेबनॉनवरील हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी इराणनं हा हल्ला केलाय। तेहरानमध्ये रिव्हॉल्युशनरी स्क्वेअरवरती हजारो इराणींकडून हा जल्लोष करण्यात आलाय। हातामध्ये झेंडे घेऊन लष्कराच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली। लेबनॉनच्या बाल्बेक शहरामध्ये देखील इराणच्या हल्ल्याचा जल्लोष साजरा करण्यात आलाय। तर इराणच्या हल्ल्यानंतर आखाती देशामधला माहोल हा सध्या बदलताना दिसतोय। इस्रायलच्या अनेक शहरांमध्ये सायरनचे आवाज देखील येऊ लागलेत। आणि इराणच्या हल्ल्यानंतर मध्य आशियामध्ये घबराट पसरलेली आहे। इराक, सिरिया आणि इस्रायलनं हवाई हद्द ही सील केली आहे। तिन्ही देशांकडून सीमा भागामध्ये नाकेबंदी देखील करण्यात येते आहे। तर मध्य आशियाच्या हवाई क्षेत्र जवळपास पूर्णपणे बंद झालेली आहेत। इराणचे खामेनी विमानतळ आणि पश्चिमेची हवाई हद्द ही देखील बंद करण्यात आलेली आहे। इराणकडून हवाई हद्द पूर्णपणे बंद झालेली आहे। तर सिरियाचं दमिश्क विमानतळ देखील बंद करण्यात आलंय। 12 तास उड्डाणांना या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे। इस्रायलकडून गाझा बॉर्डरवरती पूर्णपणे नाकाबंदी करण्यात आलेली आहे। तर अमेरिकेच्या दूतावासामधील लोकांना बाहेर पडण्यासाठी मनाई करण्यात आली आहे। जेरुसलेम, तेल अविवमध्ये देखील दूतावास पूर्णपणे बंद झालेली आहेत।
दरम्यान इस्रायलनं आता इराणवरती हल्ले करू नये, डोनाल्ड ट्रम्प यांनी बेंजामिन नेतान्याहूंना असा सल्ला दिलाय. दोघांनीही एकमेकांवरती हल्ले केले, आता पुरे झालं असं ट्रम्प म्हणतायत. अमेरिका इराण शांतता करार अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. तर संघर्ष वाढला तर शांतता चर्चा ही धोक्यात येईल असं देखील ट्रम्प यांचं म्हणणं आहे. आणि याच सगळ्या घडामोडींसंदर्भामध्ये आपण अधिक विश्लेषण जाणून घेऊयात. निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर सध्या आपल्यासोबत आहेत. ढगे सर नमस्कार. खरं तर शस्त्रसंधी सुरू आहे, मात्र इराणनं थेट हल्ले आता पुन्हा एकदा सुरू केलेत आणि एकीकडे ट्रम्प असं म्हणतायत की हल्ले करू नका. बेंजामिन नेतान्याहूंना त्यांनी तसा सल्ला देखील दिलेला आहे. एकूणातच या परिस्थितीकडे पाहता आपल्याला काय वाटतंय, काय भविष्य असणार आहे? नक्कीच आकांक्षा, आपण जर पाहिलं असेल तर एप्रिलमध्ये शस्त्रसंधी ज्यावेळेस झाली होती त्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इराणनं इस्रायलवर त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे. थोडीशी पार्श्वभूमी जर आपण समजली तर मागच्या काही काळामध्ये इस्रायलनं सदर्न लेबननमध्ये लेबननच्या दक्षिणेला असणाऱ्या हिजबुल्लांच्या स्थळावर जबरदस्त हल्ले केले. वर करणी अमेरिकेच्या पुढाकारानं एक प्रकारे शांततेशी संबंधित चर्चा सुरू आहे, पण तरी सुद्धा जो आहे इस्रायल जबरदस्त आक्रमकतेनं लेबननवर हल्ला करतोय आणि त्याचाच एक प्रकारे बदला म्हणून जे आहे इराणनं आता इस्रायलच्या नदन इस्रायलवर त्यांच्या उत्तरेला असणाऱ्या काही शहरांवर हल्ला केला. त्याचा रिस्पॉन्स म्हणून पुन्हा एकदा इस्रायलनं सुद्धा जे आहे एक प्रकारे इराणमधल्या इस्फहान असेल, त्याचबरोबर तेहरान असेल आणि सेंट्रल इराणमधल्या काही स्थानांवर हल्ले त्या ठिकाणी केलेले. नक्कीच ही परिस्थिती जी आहे आज घडीला स्फोटक त्या ठिकाणी बनलेली आहे आणि ज्या प्रकारचे इराण त्याचबरोबर इस्रायल यांचे एक दुसऱ्यावर हल्ले होत आहेत त्या अनुषंगाने भविष्यामध्ये सुद्धा हे हल्ले वाढतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. एकूण गणित त्या ठिकाणी लक्षात घ्या. एका बाजूला जे आहे अमेरिका लवकरात लवकर या युद्धामधून बाहेर त्याला पडायचंय विजयी मुद्रेनं, म्हणून तो जो आहे डिप्लोमसीच्या माध्यमातून इस्रायलने चर्चा करावी आणि हल्ले करू नये असा स्टान्स त्या ठिकाणी घेतोय. दुसऱ्या बाजूला इराणला जो आहे डेटरन्स म्हणजे जे आहे आम्ही झुकणार नाही हे त्याला दाखवायचंय आणि तिसऱ्या बाजूला सर्वात महत्वाचं इस्रायलसाठी एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आहे. अशा प्रकारे जखमी वाघ इराणला त्याचे लष्करी सामर्थ्य तर ढगे सर यांच्याशी आपला काही कारणानं संपर्क तुटलेला आहे. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू. मात्र युद्धासंबंधीच्या या काही महत्त्वाच्या अपडेट्स आपण पाहतोय. इराणनं पुन्हा एकदा हल्ले तीव्र केलेले आहेत. इस्रायलकडून लेबनॉनवरती सातत्यानं हल्ल्यांचा भडीमार करण्यात येतोय आणि याच्याच प्रत्युत्तरादाखल इराणनं आता पुन्हा एकदा इस्रायलवरती जोरदार असे हल्ले सुरू केलेत. आणि इराणनं इस्रायलवरील हल्ल्याचा एक व्हिडिओ देखील जारी केलेला आहे. इराणकडून इस्रायलवरती एकाच वेळी अनेक क्षेपणास्त्रांनी भडीमार करण्यात येतोय. भ्रष्ट लोकांविरोधामध्ये क्षेपणास्त्रांवरती इराणचा हा संदेश देण्यात आलेला आहे. तर इराणच्या क्षेपणास्त्रांवरती एपेस्टिन बेटांचा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. लेबनॉनची साथ सोडणार नाही असा स्पष्ट संदेश इराणकडून देण्यात आलाय. तर क्षेपणास्त्रांवरती विविध संदेश लिहून हा मारा करण्यात येतोय. आणि हल्लेखोरांना हल्ल्यामधूनच प्रत्युत्तर मिळेल असं इराणनं म्हटलेलं आहे. इस्रायलला मोठी किंमत चुकती करावी लागेल असा इशारा देखील इराणनं दिलाय. मोस्तफा खामेनींच्या लष्करी सल्लागारांचा इस्रायलला असा इशारा गेल्याचं कळतंय. इस्रायलनं पलटवार केला तर जबरदस्त किंमत मोजावी लागेल असं रजाई यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान इस्रायलवरती तुर्तास केलेला मारा हा केवळ इशारा आहे असं IRGCनं म्हटलेलं आहे. इस्रायलवरील हल्ल्यानंतर IRGCनं हा संदेश जारी केलाय. बैरूतवरचे हल्ले थांबवले नाही तर इस्रायल पस्तावेल असं देखील IRGCनं म्हटलेलं आहे. इस्रायलनं वेळीच ऐकलं नाही तर जबर किंमत मोजावी लागेल असा इशारा देखील IRGCकडून देण्यात आलेला आहे. शेजारील देशामधल्या अमेरिकेच्या तळांना देखील सोडणार नाही असं देखील IRGCनं म्हटलंय. इराणी लष्करानं इस्रायलला अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे. दरम्यान इस्रायलवरती आलेली इराणची क्षेपणास्त्र ही हवेमध्येच नष्ट करण्यात आलेली आहेत. इस्रायलची एअर डिफेन्स सिस्टीम ही सक्रिय झालेली आहे असं IDFनं म्हटलेलं आहे.
इराणी क्षेपणास्त्र आकाशामध्येच रोखल्याचा इस्रायलनं दावा केलेला आहे. इस्रायलची एअर डिफेन्स सिस्टीम ही सक्रिय झालेली आहे, अशी माहिती IDFनं दिली आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये इतर काही महत्त्वाच्या बातम्यांचा आपण आढावा जाणून घेऊयात. बातमी आहे पावसासंदर्भातली. 25 जिल्ह्यांना वेधशाळेनं पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याबरोबरच सातारा, पुणे जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस पडू शकतो. पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. अकोला जिल्ह्यासाठी देखील पुढील 4 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. 6 जून ते 9 जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. तर ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाज देखील आहे. राज्यामधल्या काही जागी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आणि मान्सून संपूर्ण राज्य व्यापण्यासाठी 15 जून उजाडेल असं देखील सांगण्यात आलंय. तर कोकण किनारपट्टीवरती मान्सूननं हजेरी लावलेली आहे. कोकणामधल्या 3ही जिल्ह्यांमध्ये सध्या तुरळक प्रमाणामध्ये पावसानं हजेरी लावली आहे. रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाची शक्यता देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सातारा, पुणे जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस पडू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते. पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या सगळ्या जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो असं सध्या हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. आणि तिकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्याभरामध्ये रात्री पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. कळंब, तुळजापूर, उमरगा, वाशी, भूम या तालुक्यामध्ये जोरदार असा पाऊस बरसलेला आहे. तर कोकणानंतर तिकडे मराठवाड्यामधील धाराशिवमध्ये देखील पावसानं काहीशी हजेरी लावल्याचं आपल्याला दिसून येत आहे. कळंब, तुळजापूर, उमरगा या तालुक्यामध्ये रात्रीच्या सुमारास हा पाऊस पडलेला आहे आणि जोरदार असा पावसाच्या सरी धाराशिवमधल्या काही तालुक्यांमध्ये बरसलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. त्याची दृश्य देखील समोर आलेली आहेत. आज अनेक भागांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. अकोला जिल्ह्याला देखील पावसाचा येलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे. आणि दरम्यान काल रात्री धाराशिवमध्ये हा जोरदार पाऊस झाल्याचं दिसतंय. केळीच्या बागा देखील या पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या आहेत. शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. खरं तर 15 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्र व्यापणार नाही असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मात्र तत्पूर्वी मान्सूनपूर्व पावसानं हे थैमान घातलंय. ही 2 एकर केळी होती. 2.25 लाख रुपये खर्च आला. कालच्या वादळाच्या वाऱ्याने भुईसपाट झाली. किती उत्पन्न झालं? उत्पन्न 8 लाखाचं उत्पन्न झालं असतं. हो. पंचनामा काय झालं नाही. तलाठी मॅडमला फोन केला. तलाठी मॅडम म्हणले ते आम्हाला ॲपमध्ये फोटो काढून पाठवा. ती काय अजून पुलाटोरा का आली नाही. इंडिया आघाडीची आज दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे. राजधानी दिल्लीमधल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ही बैठक पार पडणार आहे. काँग्रेसनं इंडिया आघाडीमधील मित्रपक्षांना बैठकीचं निमंत्रण दिलंय. महाराष्ट्रामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे बैठकीला जाणार आहेत. उद्धव ठाकरे बैठकीला ऑनलाईन हजर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसनं TVK सोबत आघाडी केली. त्यानंतर द्रमुक इंडिया आघाडीमधून बाहेर पडली. त्यामुळे TVK या बैठकीला उपस्थित राहणार का याकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. 23 पक्षांच्या इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये आज बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. घोषित केल्याप्रमाणे द्रमुक बैठकीवरती बहिष्कार टाकणार आहे. माकप, झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेसवरती नाराज असल्याचं कळत आहे. तर टीका करणाऱ्या ममता पक्ष धोक्यात आल्यानं इंडियाच्या आश्रयाला आलेला आहे. आम आदमी पार्टी देखील इंडिया आघाडीपासून दूर राहण्याच्या प्रयत्नात आहे. तामिळनाडूतील सत्ताधारी TVK इंडिया आघाडीमध्ये जाणार का याची उत्कंठा आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. आणि याच संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत. सोमेश, दुपारी 12 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. बैठकीला कोण कोण उपस्थित राहील, काय शक्यता आहे? महाराष्ट्रातून या बैठकीला सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवारांच्या खासदार आहेत. त्याशिवाय उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित राहणार असं समजते. अखिलेश यादव हे देखील समाजवादी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय काँग्रेस स्वतः या बैठकीचे यजमानपदीच आहे. विशेष म्हणजे द्रमुक हा काँग्रेसवरती नाराज झाला TVKला पाठिंबा दिल्यामुळे आणि ते बाहेर पडले होते. त्यामुळे आता एक गडी इंडिया आघाडीतून गेलाय. तर TVK तरी पुन्हा
नवा गडी म्हणून इंडिया आघाडीमध्ये येणार आहे का हे पाहावं लागेल. आणि आम आदमी पक्षाची अजूनपर्यंत भूमिका स्पष्ट नाहीये ते इंडिया आघाडीच्या बैठकीला असणार आहेत की नाही. परंतु तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी या स्वतः इंडिया आघाडीच्या बैठकीला असणार आहेत. आणि सध्याची स्थिती अशी एकंदरीत इंडिया आघाडीचं आजचं चित्र काय असेल, भविष्यामध्ये केंद्र सरकारच्या विरोधातली एकत्रित समन्वय आणि रणनीती आखणं, सरकार विरोधातला जो असंतोष आहे त्या अनुषंगाने एक रणनीतीपूर्ण सर्वांनी एकमेकांसोबत कोऑर्डिनेट करून सरकार विरोधामध्ये कार्यक्रम राबवणं असे काही अजेंड्यावरचे मुद्दे असणार आहेत. नक्कीच. त्यामुळे या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद माहितीसाठी. बातमी आहे मुंबईकरांची चिंता वाढवणारी. आधीच मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागतोय आणि त्यामध्येच आजपासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं बेमुदत संप पुकारलाय. एकीकडे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 40 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असताना टँकर असोसिएशनच्या इशाऱ्यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांनुसार विहिरी आणि बोरवेलमधून पाणी उपसा करण्यापूर्वी ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक करण्यात आलंय. या नियमांचं पालन न करणाऱ्या टँकर मालकांना तहसीलदार कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात येतात. या कारवाईच्या निषेधार्थ टँकर चालक आणि मालकांनी संपाचा निर्णय घेतलाय. या संपामुळे शहरामधील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक आस्थापना आणि टँकरवरती अवलंबून असलेल्या भागांमध्ये पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. आता प्रशासन आणि टँकर संघटनेमध्ये तोडगा निघतो का याकडे लक्ष असेल. सब जे हे आंदोलन पुकारलंय, आम्हाला सरकारने नोटिसेस दिली आहे. CGWAची नोटीस आली आहे, आम्हाला तहसीलदाराची आली आहे, कलेक्टरची आली आहे, BMCची नोटिसेस आली आहे. आमच्यावर FIR घेतात आहे, वीर मालकांवर FIR घेतात, आमच्या गाड्या पकडतात आहे, आमचे इलेक्ट्रिक कनेक्शन कट करतात, बोरवेल ताब्यात घेतात आहे. तर जेव्हा आमच्याकडेच पाणी नसणार तर आम्ही कुठे सप्लाय करणार. आणि ते लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही हे ट्रेड बंद करा. हे 80 वर्षाचं ट्रेड आहे. आणि मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या संपाचा नेमका काय परिणाम होऊ शकतो ते देखील जाणून घेऊयात. CGWAच्या नियमांविरोधामध्ये आणि विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलाय. अंदाजे 2000 खासगी पाणी टँकरची सेवा बंद असणार आहे. उंच टेकड्यांवरील आणि दुर्गम भागांमध्ये पालिकेचं पाणी पोहोचत नसल्यानं टँकर हा एकमेव पर्याय असतो. हजारो कुटुंब, कार्यालय, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांचा दैनंदिन कारभार या टँकरवरती अवलंबून असतो. आरेतील रॉयल पाम सारखे अनेक प्रकल्प पूर्णपणे टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. टँकर सेवा बंद झाल्यास घरगुती वापर, स्वच्छता, हॉटेल व्यवसाय आणि कार्यालयीन कामकाजावरती तात्काळ परिणाम होईल. मुंबईत दररोज खासगी टँकरद्वारे लाखो लिटर पाण्याचा पुरवठा होतो. टँकर संप लांबल्यास पाणी टंचाईचं संकट अधिक गडद होण्याची भीती आहे. त्यामुळे आता काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान टंचाई असताना भूजल प्राधिकरणाच्या नियमांची अव्यवहार्य अंमलबजावणी टँकर संपाच्या निमित्तानं आदित्य ठाकरेंनी अशा पद्धतीनं हल्लाबोल केलाय. गेल्या वर्षी नियम बदलण्याचं आश्वासन मात्र प्रत्यक्षामध्ये काहीही झालं नाही असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. डिसॅलिनेशन प्रकल्प रद्द केला नसता तर ही वेळ आली नसती असा आरोप देखील आदित्य ठाकरेंनी केलाय. तर आदित्य ठाकरेंनी एक्सपोज केलेली आहे. पाणी कपात सुरू असतानाच टँकर चालकांचा संप. 10% अधिक पाणी कपात प्रत्यक्षात सुरू आहे. भूजल प्राधिकरणाच्या नियमांची अव्यवहार्य अंमलबजावणी. पुरेसं पाणी नाही त्यामुळे टँकरवरती अवलंबून राहावं लागतं. त्याच टँकर व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई. संपाची वेळ. गेल्या वर्षीही मनपा भाजपचं हस्तक्षेपाचं नाटक. भाजपची सत्ता सर्व स्तरावरील तरी आश्वासनं पाळली नाहीत. त्याचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागतोय. 2022 मध्ये सरकारकडून डिसॅलिनेशन प्रकल्प रद्द करण्यात आला. प्रकल्प कार्यान्वित झाला असता तर ही वेळ आली नसती.
तर असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून केलाय. पुण्यामध्ये 1 दिवसाआड पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. पाटबंधारे विभागाच्या प्रस्तावावरती आज महापालिका निर्णय घेणार आहे. महापौर मंजुषा नागपूर यांनी महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. खडकवासल्यामधला 7.71 पाणी साठा शिल्लक आहे. 31 जुलैपर्यंत पाणी पुरेल अशी पाटबंधारे विभागाची माहिती आहे आणि यावरतीच आज महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे. रस्त्यावरून धावणाऱ्या खासगी स्लीपर बसमध्ये अनेकदा वाहतुकीच्या नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जातं. यामुळे मोठ्या प्रमाणावरती अपघात होऊन अनेकांचा जीवही गेल्याच्या घटना घडल्यात. एखादा अपघात झाल्यानंतर तोंड देखील कारवाई केली जाते, मात्र पुन्हा पहिले पाडे 55 अशी स्थिती होते. आता नागपुरातील MR ट्रॅव्हल्समधील अशीच एक घटना समोर आली आहे. MR ट्रॅव्हल्सच्या कोटा इथून नागपूरला येणाऱ्या एका AC स्लीपर बसमध्ये एक व्यक्ती थेट आग पेटवून अंमली पदार्थांचं सेवन करताना आढळून आलाय. धावत्या बसमध्ये अशी आग पेटल्यामुळे संपूर्ण बसला आग लागण्याचा धोका होता. मात्र या प्रकारामुळे बसमधील स्टाफनं देखील दुर्लक्ष केलं. दुसरीकडे याच बसमध्ये परिवहन विभागाचे नियम धाब्यावरती बसवून अनेक प्रवाशांना बसच्या लॉबीमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे रात्रीच्या वेळी हे प्रवासी थेट लॉबीमध्येच झोपले होते. अंमली पदार्थांचं सेवन करण्यासाठी पेटवलेली आग जर पसरली असती तर मोठा अनर्थ घडण्याचीही शक्यता होती. महाराष्ट्रातून राज्यसभेवर प्रफुल्ल पटेलांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन जाणार. आज भरणार अर्ज. भाजपच्या दिल्ली हायकमांडनं समीर भुजबळांना मंत्रिपद देण्यास नकार दिल्यानं भुजबळांचा राज्यसभेवर जाण्यास नकार. इंडिया आघाडीची आज दुपारी 12 वाजता बैठक. महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे उपस्थित राहणार. उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित राहण्याची शक्यता. DMKचा बहिष्कार. TVK आपची भूमिका अस्पष्ट. बंडखोरीवर तोडगा काढण्यासाठी भाजप शिवसेनेचे संकटमोचक नाशिकमध्ये दाखल. उदय सामंत गिरीश महाजनांचे निकराचे प्रयत्न. गोकुळ गीते प्रसाद हिरेंच्या माघारीची उत्सुकता. विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. शिवसेनेच्या बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात. तर आगामी काळात एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील, कडूंचा दावा. राम मंदिराला मिळालेली कोट्यवधी रुपयांची देणगी गायब. अखिलेश यादवांचा आरोप. कोर्टानं दखल घ्यावी अशी मागणी. अयोध्या ट्रस्ट करून मात्र ऑडिट सुरू असल्याचं स्पष्टीकरण. इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा जबरदस्त मारा. लेबनॉनवरील हल्ले बंद होत नसल्यानं इराणचे हल्ले. एप्रिलमधील शस्त्रसंधीनंतर प्रथमच थेट हल्ले. न्यू चंदीगड कसोटीत अफगाणिस्तानला झटपट गुंडाळण्याचा भारताचा इरादा. 113 धावात निम्म अफगाण तंबूत. भारताकडे 451 धावांची भली मोठी आघाडी. जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवनं अखेर पहिलं ग्रँडस्लॅम जिंकलं. फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये इटलीच्या कोबोलीवर 5 सेटमध्ये थरारक विजय. हेडलाईन्स नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसभेच्या 26 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळालाय. राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना पक्षानं प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलंय. देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये विविध नावांवरती चर्चा करण्यात आली. अमरसिंह पंडित हे देखील राज्यसभेसाठी इच्छुक होते. मात्र अखेर राजेंद्र जैन यांची राष्ट्रवादीकडून अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली. आज सकाळी 10:30 वाजता विधानभवनात जैन यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यात येणार आहे. दरम्यान राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी फेटाळलेलं आहे. भुजबळ नाराज नसून पक्षाच्या निर्णयासोबत असल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. आम्ही सर्व कोर ग्रुपनी त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा केली आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि पर्यायाने महायुतीचे, कारण एका जागेसाठी ती निवडणूक होते म्हणून उमेदवार म्हणून राजेंद्र जैन हे आज पक्षाने त्या ठिकाणी अधिकृतरित्या उमेदवार ठरवलेले आहेत. विधान परिषदेमध्ये गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेतून त्यांनी 12 वर्ष प्रतिनिधित्व केलं.
मध्यवर्ती बँक, फेडरेशन या सर्व संस्थांच्या मध्ये दीर्घकाळ राजेंद्र जैन यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे. एक असं आहे की या संदर्भामध्ये आम्ही पक्षांतर्गत चर्चा केली. भुजबळ साहेब पक्षाचे 99चे संस्थापक राज्याचे अध्यक्ष आहेत. दादांनी निर्णय घेतल्याच्या नंतर त्या निर्णय प्रक्रियेमधलं महत्त्वाचं योगदान जसं आम्हा मंडळींचं झालं त्याच्याही पेक्षा तेवढंच योगदान आदरणीय भुजबळ साहेबांचं झालेलं आहे. त्यामुळे त्यांचं ज्येष्ठत्व, त्यांचा अनुभव पक्षाला उद्याच्या दृष्टिकोनातून दिशादर्शक त्या ठिकाणी ठरणारा आहे. त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य तो सन्मान होऊनच पुढच्या कालावधीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल करत असताना त्या संदर्भातला निर्णय आम्ही एकमताने करणार आहोत. दरम्यान राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजेंद्र जैन यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. आदरणीय सुनेत्राताई पवार, आदरणीय पार्थदादा पवार, आदरणीय छगन भुजबळ साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब, आदरणीय सुनील तटकरे साहेब आणि माननीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेब यांनी जे विश्वास व्यक्त केला आहे, मी विदर्भात एक चांगल्या पद्धतीने काम करून आणि आदरणीय अजितदादाचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यामध्ये ज्या पद्धतीने आजपर्यंत मी पार्टीच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, इमानदार कार्यकर्ता म्हणून मी काम केलेलं आहे, त्या पद्धतीने मी काम करणार आणि हे भरपूर जे आशीर्वाद सर्व नेत्यांनी माझ्यावर दाखवला आहे हे खरं उतरणार. आणि राजेंद्र जैन कोण आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राष्ट्रवादीच्या विदर्भातील प्रमुख नेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख आहे. 2004 ते 2016 विधान परिषदेचे ते आमदार राहिले. 2016च्या विधान परिषद निवडणुकीत परिणय फुकेंकडून ते पराभूत झाले. गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे गेल्या 25 वर्षांपासून अध्यक्ष आहेत. प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय आहेत. अशी राजेंद्र जैन यांची ओळख आहे. दरम्यान भुजबळ यांनी राज्यसभेवरती गेल्यानंतर माझ्या जागी पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये घ्यावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी देखील फडणवीसांकडे तसा आग्रह केला होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करून काल रात्री उशिरा समीर भुजबळ यांना मंत्री करण्यात येणार नसल्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना माहिती दिली. समीर भुजबळ यांना मंत्रिपदावर्णी लागत नसल्यामुळे भुजबळ यांनी दिल्लीला जाण्यास नापसंती दर्शवली. भुजबळांच्या नापसंतीनंतर राजेंद्र जैन यांच्या नावावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात 8च्या अपडेट्समधून. नाशिकच्या विधान परिषद जागेच्या निवडणुकीसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत हे दोघेही नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. काल रात्री उशिरापर्यंत नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीतील माघारीसाठी खलबत सुरू होती. गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी भाजप बंडखोर प्रसाद हिरे आणि गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते यांच्याशी चर्चा केली आहे. साधारणतः 2 तास गिरीश महाजन आणि उदय सामंत यांची बैठक झाल्यानंतर आजच्या घडामोडीकडे राज्याचं लक्ष लागलं. सकारात्मक चर्चा झाली आणि दुपारी 12 वाजेपर्यंत याबाबत मार्ग निघेल असा विश्वास दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केलाय. आज पुन्हा महाजन आणि सामंत प्रसाद हिरे आणि गणेश गीते यांच्याशी संवाद साधणार असून दोन्ही नेते गोकुळ गीते यांना देखील बैठकीसाठी बोलावणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या संकटमोचकांची शिष्टाई उपयोगात येते का, आज दिवसभरामध्ये काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे हे दोघेही माघार घेणार का याकडे देखील लक्ष आहे. तर या दोन्ही उमेदवारांनी माघार घेतली तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा विजयाचा मार्ग सुकर होईल. हो, त्यांच्याशी बोलले, मी त्यांच्याशी बोललेलो आहे. आता शेवटी त्यांना गोकुळजींशी बोलावं लागेल, त्यांच्या कुटुंबाशी बोलावं लागेल, तसंच प्रसाद बापूंना देखील त्यांच्या कुटुंबाशी बोलावं लागेल. आणि मी एवढंच सांगितलं की मी आशावादी आहे आणि गिरीश भाऊंना संकटमोचक म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे नक्की त्याच्यातनं मार्ग निघेल. त्याच्यामुळं मिळताना उद्याची ब्रेकिंग तुम्हाला चांगली मिळेल. दरम्यान नाशिक आणि जळगावमध्ये महायुतीमध्ये बंडखोरी म्हणजे गिरीश महाजनांचं अपयश असल्याची टीका एकनाथ खडसेंनी केली आहे. बघूयात. नाशिक शहरामध्ये गीते उभे आहेत आणि इथे रेश्मा काळे उभे आहेत, शिवसेनेचे उमेदवार. दोघे ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहे आणि भाजपच्या उमेदवाराच्या विरुद्ध त्यांनी बंड केलेलं आहे. आता या ठिकाणी पाहिलं तर गिरीश महाजनांचे प्रभाव क्षेत्र आहे. या प्रभाव क्षेत्रामध्ये संकटमोचक म्हणून म्हणवणारे गिरीश महाजन अपयशी ठरले.
त्यांना बाकी या ठिकाणी आपल्याच प्रभाव क्षेत्रामध्ये जी बंडखोरी आहे ती कमी करता आली नाही किंवा मिटवता आली नाही किंवा त्यांना बसवता आलं नाही. विधानसभा निवडणुकांच्या अगदी तोंडावरती 20 मे रोजी काँग्रेसनं राज्यभरामधील 60 जिल्हाध्यक्ष नव्यानं जाहीर केले. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही लोक पक्ष नेतृत्वावरती नाराज झाले. पक्षश्रेष्ठींनी तब्बल 60 ठिकाणी जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष बदलण्यासंदर्भामध्ये चुकीची टायमिंग निवडली आणि त्यामुळेच पक्षामध्ये गटतटाच्या राजकारणाला ऊत आला असं सध्या काँग्रेसमध्ये अनेकांना वाटतंय. काँग्रेस पक्षानं 20 मेच्या रात्री उशिरा महाराष्ट्रामधील विविध जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पदावरती अभूतपूर्व खांदेपालट केलं. तब्बल 60 ठिकाणी जिल्हाध्यक्ष किंवा शहराध्यक्ष बदलण्यात आले. यामुळे काँग्रेसमध्ये आधीच असलेल्या गटतटाच्या राजकारणाला आणखी चालना मिळाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जिल्हाध्यक्षांचं खांदेपालट जर विधान परिषद निवडणुकीनंतर केलं असतं तर निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्ये गोंधळ झाला नसता असं पक्षातल्या अनेकांना वाटतंय. त्यामुळे जिल्हाध्यक्ष जाहीर करण्यासंदर्भामध्ये पक्षश्रेष्ठींचे टायमिंग चुकलं का असा प्रश्न सध्या पक्षामध्ये विचारला जातोय. पुढची बातमी, अहिल्यानगर पुणे रस्त्यालगत असलेल्या तुळापुरातील एका फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या प्रोजेक्ट एक्स नावाच्या रेव पार्टीवरती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पहाटे छापा टाकला. या कारवाईमध्ये मद्यधुंद अवस्थेमधील तरुण तरुणी आढळून आले. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या या पार्टीतून पोलिसांनी गांजा, हुक्का ओढण्यासाठी वापरली जाणारी सुगंधी तंबाखू त्याबरोबरच मद्यसाठा जप्त केलाय. पार्टी आयोजक 7 जणांसह 78 जणांविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी या कारवाईमध्ये 85 लाखांचा मुद्देमालही जप्त केलाय. तर तुळापुरातील एका फार्म हाऊसवरती प्रोजेक्ट एक्स नावाची रेव पार्टी सुरू होती. याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली आहे. पार्टी आयोजक 7 जण, 14 बाउन्सर, कर्णकर्कश आवाजामध्ये गीतं सादर करणारे 5 डीजे, विद्युत रोषणाई करणारे कारागीर पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत. दरम्यान पुण्यातील एका हाऊस पार्टीवरती पोलिसांच्या धाडीनंतर काही तरुणांनी पोलिसांच्या ताब्यात असताना आफ्टर पार्टी पोलिसांसोबत अशा कॅप्शनसह सोशल मीडियावरती व्हिडिओ आणि स्टेटस ठेवल्याचा प्रकार समोर आलाय. यावरून पार्टीमध्ये धांगडधिंगा घालणाऱ्या मुलांची मुजोरी दिसून येते. शिवसेनेचे आमदार बच्चू कडू हे सत्तेमध्ये सहभागी असतानाही वारंवार भाजपसह मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करताना दिसतात. भंडारामध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान शेतकरी आत्महत्येवरून त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती टीका केली आहे. विदर्भामधील मुख्यमंत्री असताना देखील दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास खपवून घेणार नाही असा इशाराही दिलाय. महाराष्ट्रातले मुख्यमंत्री विदर्भातले असताना आम्हाला आत्महत्याच्या समोर जावं लागतं, खाली मान पाहावं लागतंय. रोज आम्ही पाहतोय 10-15 आत्महत्या रोज वाचायला भेटतो. ही अवस्था छत्रपती असते तर काय केलं असतं माहित आहे? त्या व्यवस्थेतून दूर आम्ही पाहतो गेला पाहिजे. छत्तीसगडमध्ये 3100 रुपये भाव भेटत आणि आम्ही 88 वर जात नाही. 2300 रुपये भाव आणि तिथं आम्ही 500-600 रुपये एका क्विंटल मागे बोनस येतो. 28 आणि 27च्या वरती धानाले भाव भेटत नाही. काय हे बोलायचं नाही, हे बोलायचं नाही, सत्तेत आहे म्हणून चूप बसायचं. आणि पूर्ण फसगत होत नाही, लक्षात घ्या. असं नाही आहे की कोणाला लाभच होत नाही. काही दुरुस्त्या करणं आवश्यक आहे आणि त्या दुरुस्तीसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, आमचे नेते शिंदे साहेबांना भेटणार आहोत. अधिवेशनात सुद्धा त्याचा आवाज उचलू आणि नाही झालं तर पुन्हा आम्ही आहेच लढाले. दरम्यान शिवसेना आमदार बच्चू कडू यांची आज पत्रकार परिषद होणार आहे. आज दुपारी 12 वाजता आमदार बच्चू कडू यांची कर्जमाफी संदर्भामध्ये पत्रकार परिषद होणार आहे. शेतकरी आत्महत्येवरून काल बच्चू कडू यांनी महायुतीला घरचा आहेर दिला. दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेमध्ये कडू काय बोलणार याकडे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जाहिरात क्रमांक 131 अंतर्गत सहाय्यक संचालक पदाच्या भरती प्रक्रियेबाबत काही उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. लेखी परीक्षेमध्ये उत्कृष्ट गुण मिळवून देखील केवळ मुलाखतीत पात्रतेसाठी आवश्यक गुणांपेक्षा 1 गुण कमी मिळाल्यामुळे अंतिम निवडीपासून वंचित राहावं लागत असल्याची भावना उमेदवारांमध्ये आहे. उमेदवारांचं म्हणणं आहे की लेखी परीक्षा आणि मुलाखत या दोन्ही टप्प्यांमधील गुणांची एकत्रित बेरीज करून अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात यावी. सध्याच्या पद्धतीमध्ये मुलाखतीसाठी निश्चित किमान गुणांची अट असल्यामुळे लेखी परीक्षेमध्ये जास्त गुण मिळवलेल्या उमेदवारांना देखील अपात्र ठरवलं जातं.
उमेदवारांनी दिलेल्या उदाहरणानुसार एखाद्या उमेदवाराला लेखी परीक्षेमध्ये 96 गुण मिळाले असले तरी मुलाखतीमध्ये पात्रतेपेक्षा 1 गुण कमी मिळाल्यास तो अपात्र ठरतो. तर दुसरीकडे लेखी परीक्षेमध्ये 50 गुण आणि मुलाखतीमध्ये केवळ पात्रतेचे 21 गुण मिळवणारा उमेदवार पुढील प्रक्रियेस पात्र ठरतो. त्यामुळे एकूण गुणसंख्या अधिक असून देखील काही उमेदवारांना संधी मिळत नसल्याची खंत ही व्यक्त केली जाते. बातमी मुंबईकरांची चिंता वाढवणारी आहे. आधीच मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागतोय. त्यामध्येच आजपासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशन बेमुदत संपावरती आहे. एकीकडे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 40 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असताना टँकर असोसिएशनच्या इशाऱ्यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांनुसार विहिरी आणि बोअरवेलमधून पाणी उपसा करण्यापूर्वी ना हरकत प्रमाणपत्र घेणं बंधनकारक करण्यात आलंय. या नियमांचं पालन न करणाऱ्या टँकर मालकांना तहसीलदार कार्यालयाकडून नोटिसा बजावण्यात येत आहेत आणि या कारवाईच्या निषेधार्थ टँकर चालक आणि मालकांनी संपाचा निर्णय घेतलाय. या संपामुळे शहरामधील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक आस्थापना आणि टँकरवरती अवलंबून असलेल्या भागांमध्ये पाणी पुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. आता प्रशासन टँकर संघटनेमध्ये तोडगा निघतो का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मुंबईत खासगी पाणी टँकर सेवा बंद झाल्याचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना देखील बसू लागलाय. टँकरवरती अवलंबून असलेल्या अनेक गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये पाण्याचं संकट निर्माण झालंय. आरे परिसरामधील रॉयल पाम या मोठ्या गृहनिर्माण संकुलामध्ये तब्बल 25,000 फ्लॅट असून हजारो रहिवासी पूर्णपणे टँकरच्या पाण्यावरती अवलंबून आहेत. मात्र टँकर सेवा बंद झाल्यामुळे काल रात्रीपासून अनेक इमारतींमध्ये पाणी पोहोचलेलंच नाहीये. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. सध्या आपल्यासोबत नागरिक आहेत, सकाळपासून त्यांच्याकडे पाणी पोचलेलं नाही. काय सांगाल की तुमच्या सोसायटीमध्ये एकंदरीत 25,000 घर आहेत पण अजून देखील पाणी आलेलं नाही आहे, टँकर सेवा बंद आहे? आमच्याकडे हा दरवर्षी प्रॉब्लेम होतो की टँकरवाले स्ट्राईक करतात आणि पाणी येत नाही. आम्ही BMCकडे गेलो, मंत्री CM फडणवीस साहेबांकडे गेलो, पण आमच्या बिल्डिंगमध्ये 17 वर्ष झाली पाणीच नाही आहे. आणि हे तुम्ही बघितलात, खाली बादल्या आहेत, लहान मुलं आहेत, सिनियर सिटीजन आहेत. आता टँकरवाल्यांनी जे स्ट्राईक केलं आहे, आता आम्ही कसं जगायचं हा आम्हाला प्रश्न आहे. आणि फडणवीस साहेबांना रिक्वेस्ट आहे की जेव्हा हे असे टँकरवाले स्ट्राईक करतात तेव्हा त्याचा काहीतरी पर्यायी आम्हाला टँकर तरी प्रोव्हाइड करा BMCकडून किंवा कुठून तरी. हे एवढी लोक कुठे जाणार? गव्हर्नमेंटने जी पाण्याच्या टँकरवाल्यांनी जी सेवा बंद केली आहे त्याच्यावरती त्यांनी आधीच तोडगा काढायला पाहिजे, जेणेकरून आम्ही रेसिडेंट्स जेवढे सर्व पाण्यावरती अवलंबून आहे टँकरच्या, त्याच्यावरती आम्हाला खूप इफेक्ट होतो. त्यांनी पर्यायी मार्ग दिला पाहिजे काहीतरी. आता आम्हाला BMCच्या पाण्याचा इकडे सप्लाय द्यावा. जर तुम्हाला टँकर्स फक्त टँकरवरती जर त्यांचे जे काही गव्हर्नमेंटचे रूल लागू झाले, त्यांना काही फाईन लागले, त्याच्यामुळे जर असे अचानक स्ट्राईक करणार असतील तर आमच्याकडे ॲटलिस्ट BMC पाणी पुरवावं, जेणेकरून आमचा हा जो 2019-17पासूनचा हा जो पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे तो आता 2019पासून खूप वाढला आहे, तो कमी करण्यात यावा. लहान मुलांचे आता स्कूल सुरू झाले आहेत, तर ह्या टाईममध्ये पाणी स्ट्राईक करणं थोडं डिफिकल्ट होतं. आता शाळा सुरू झाल्या, सकाळच्या शाळा आहेत, लहान मुलांची तयारी करायला, आणि याच्यामध्ये थोडं लवकर स्ट्राईक हे झालं तर बरं होईल असं आमचं म्हणणं आहे. जे पाणी पुरवठा जो आहे लवकर पुरवावा. सर्व नागरिकांचं एकच म्हणणं आहे की कालपासूनच आमच्याकडे जी टँकर सेवा आहे ती बंद झाली आहे. त्यामुळे आम्हाला अनेक अडचणीच्या सामोरं जावं लागतं आहे. त्यामध्ये छोटी मुलं असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, यांना देखील यामुळे अनेक त्रास सहन करावा लागतोय. कॅमेरामॅन कृष्णा खापरेसह ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. अयोध्येतील राम मंदिरासाठी जमा करण्यात आलेल्या देणग्यांमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी केलाय. राम मंदिरासाठी देशभरामधून जमा झालेली कोट्यवधी रुपयांची रक्कम गायब झाल्याचा आरोप अखिलेश यादवांनी केलाय. कोर्टानं या प्रकरणी स्वतः दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. अखिलेश यादव यांनी राम मंदिराबाबत मोठा आरोप केलेला आहे. ते म्हणतात, जगभरातल्या रामभक्तांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी. राम मंदिरासाठी जमा केलेली कोट्यवधींची रक्कम गायब. मंदिर ट्रस्टसाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट. कोर्टानं या प्रकरणाची स्वतः दखल घ्यावी. सरकारने या प्रकरणात सोयीस्कर मौन बाळगलंय अशी एक्सपोस्ट त्यांनी केली आहे.
तर अयोध्या राम मंदिरासाठी जमा करण्यात आलेल्या वर्गणीत घोटाळा झाल्याचा अखिलेश यादवांचा दावा विश्वस्त दिनेंद्र दास यांनी फेटाळलाय. असा कोणताही घोटाळा झालेला नाही, सर्व विश्वस्तांवरती विश्वास असल्याचं ते म्हणाले. मात्र तरी देखील कोणाला शंका असल्यास चौकशी होऊ देण्यास हरकत नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. कोणी काही चुकीचं केलं असेल तर त्याला प्रभू श्रीराम शिक्षा देतील असं ते म्हणाले. महाराज जी, दान के रुपयों के घपला को लेकर, घोटाला को लेकर अखिलेश यादव ने बड़ा आरोप लगाया है ट्रस्ट पर. उन्होंने कहा है कि इसका कोर्ट संज्ञान ले. राम भक्तों के भावनाओं के साथ खिलवाड़ कैसे देखते हैं, क्या कहेंगे, क्या ऐसा कोई मामला है? ऐसे तो हमको जानकारी नहीं, लेकिन हम लोग को रामलला पर विश्वास है. अगर कोई गलती हो तो रामलला अपने आप दंड दे ही देंगे. न ऐसे हमारे ट्रस्टी लोग ऐसा काम नहीं करेंगे. अगर गलती करेंगे तो रामलला स्वयं दंड देंगे.